सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. आपल्याला सारखं काहीतरी थंडगार पियावंसं वाटतं. मग अशा वेळेस घरच्या घरी अगदी मोजक्या साहित्यात ज्या वस्तू आपल्या घरात आहेत त्यापासून आपण मस्तपैकी थंडगारीगार अशी आईस्क्रीम बनवणार आहोत. ते पण ह्या ऋतूतला सर्वात महत्त्वाचा फळ म्हणजे आंबा. कोकणातला फेमस आंबा. आज आपण मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत, ती पण अगदी मोजक्या साहित्यात मैत्रिणींनो. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण जाड बुडाचा पॅन घेतलेला आहे. त्या पॅनमध्ये आपल्याला अर्धा लिटर म्हशीचं दूध घ्यायचं आहे. आता आपण पाव कप साखर घेणार आहोत. 1 टीस्पून कस्टर्ड पावडर वापरणार आहोत. जर कस्टर्ड पावडर तुमच्याकडे नसली तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरला तरीसुद्धा चालू शकतो. आता हे मिश्रण आपण खालीच मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसवर ठेवल्यानंतर आहे ना ह्याला सतत ढवळत राहायचं, कारण ह्यातल्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजे. त्यासाठी आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ना, ते दूध आपलं अर्धं झालं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला सतत ढवळत आजूबाजूची जी साय येते ती मिक्स करत राहायची. मैत्रिणींनो, फक्त 50 ते 60 रुपयात 4 जणांसाठी मस्तपैकी घरच्या घरी आपण मँगो आईस्क्रीम करत आहोत. ही आईस्क्रीम आहे ना नक्की बनवून बघा. तुम्हाला कशी वाटते ती मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. एक महत्त्वाची टीप आहे मैत्रिणींनो, ती म्हणजे काय तर दुधाला ना सतत ढवळत राहायचं. का तर त्याच्यामध्ये क्रीमी टेक्स्चर येतं ना, म्हणून फक्त 5 मिनिटं लागतात दुधाला आटवायला. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थंड व्हायला ठेवून देऊया. हे मिश्रण थंड होतंय तोपर्यंत आपण आंब्याचं पल्प काढून घेऊया. तुम्ही कुठलेही आंबे घेतले तरी चालू शकतात. आता मम्मी इथे आंब्याचा पल्प काढून घेणार आहे. त्यासाठी मम्मी आंबा सोलून घेत आहे. सर्वात अगोदर आंबा सोलून घ्यायचा, त्यानंतर मग पुढची प्रोसेस मम्मी सांगेन. मम्मा बोल राणी. इथे मस्तपैकी आंबे सोलून झालेले आहेत. आता त्यांना आहे ना आपण मिक्सरमध्ये टाकायचं आणि त्यामध्ये 1 कप फ्रेश दुधाची साय, माझ्याजवळ 2 दिवसाची साय आहे ना, ती साय आणि हे दूध, हे सर्व मिश्रण आपण ह्याच्यात टाकायचं. साय टाकल्यामुळे ना क्रीमी टेक्स्चर येतं. आपण इथे कुठलंही व्हिपिंग क्रीम वापरलेलं नाही आहे. फक्त दुधावरची साय आणि अर्धा लिटर दूध जे आपण आटवून घेतलेलं आहे यापासूनच आपली मस्त मँगो आईस्क्रीम बनणार आहे. मैत्रिणींनो, आता मिक्सरला लावून मस्तपैकी त्याला असं वाटून घ्यायचं. मस्त, हे बघा किती छान झालेलं आहे. हे बघा किती मस्त क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आता हे आपण तुम्हाला ज्या भांड्यांमध्ये तुमची आईस्क्रीम सेट करायला ठेवायची असेल ना, त्या भांड्यांमध्ये तुम्ही ओतून ठेवू शकता. मी इथे तुमच्या घरात जी कोणती भांडी असतील ना त्या भांड्यांमध्ये ठेवलं तरी चालेल. आमच्याजवळ ही मटका होतं म्हणून आम्ही या मटक्यांमध्ये हा मटका होता म्हणून. आणि एक टिफिन बॉक्स आहे ना, त्यामध्ये मी हे सर्व मिश्रण ओतून घेतलेलं आहे. आणि हे रात्रभरासाठी मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आपल्याला. वरून थोडीशी गार्निशिंग करून घ्यायची. जर तुम्हाला हवं असलं तर तुम्ही त्याच्यावर काही गार्निशिंग करू शकता. मी फक्त थोडेसे पिस्त्याचे काप टाकलेले आहे आणि ह्यांना फ्रीजमध्ये आता ठेवून देणार आहे. बघा किती छान दिसत आहे. ही आईस्क्रीम खायला कोणाकोणाला आवडेल आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पायलच्या तर तोंडाला पाणी सुटलंय. बनेपर्यंत तिला धीर नाहीये. कधी होईल आणि कधी खाईल असं झालेलं आहे. आता हिला आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया रात्रभरासाठी. मम्मी, मला कधी भेटेल का आईस्क्रीम?
हे बघा मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.